हाय नमस्कार, कशा आहात सगळे? तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते. ते पण मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही, म्हणून मला टाईम भेटत नाही तर बनवायलाच भेटत नाही ॲक्च्युली. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे की आज मी बनवते ओल्या काजूची भाजी. 2026मध्ये फर्स्ट टाईम ओल्या काजूची भाजी बनवते. तर मम्मीने गावावरून काजू पाठवल्या होत्या. त्या पण मम्मीने स्वच्छ साफ करून पाठवल्या होत्या. फक्त गरम पाण्यामध्ये टाकून आम्हाला घ्यायचं होतं. तर मम्मीने माझ्या खूप मेहनत केली, काढल्या, कापून दिल्या आणि मला खरं म्हणजे वेळ नाही भेटत कापायला वगैरे, आणि मला जमतही नाही कारण मी कधी काजूची भाजी बनवलीच नाही. रेसिपी तुम्ही नक्की बघा. रेसिपी कसली, मला रेसिपी वगैरे म्हणजे तसं काय मसाले टाकायचं काय या आयडिया नाही. रेसिपी मी यूट्यूबला बघितली आहे, पण तशीच बनवेन की नाही मला नाही माहिती. थोडं पाठीपुढे होणार आहे, पण ओके, आपण ट्राय करूया. चला मग. तर मी ओला काजूची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले दाखवते. तर इकडे ओल्या काजू झाल्यात स्वच्छ. तर इकडे कांदा घेतले. कांदा खूप छोटे होते तर जरा 1 कांदे घेतलेत आणि 2 टोमॅटो घेतले. ते मी बारीक चिरून घेते. आता बाकीची तयारी वगैरे करून घेते, मग मी तुम्हाला दाखवते कशी रेसिपी बनवतात. मग तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा. बाईसा मी कांदा कापायला घेतलाय खरं, पण मला कांद्याने भरपूर रडवलं कारण बहुतेक कांद्याची माझी जास्त कॉन्टॅक्ट होत नाही. तर त्याने मला खूप रडवले. अर्धे कांदे चिरले, अर्धे बाकी आहेत. मी म्हणजे जास्त कांदा यूज करत नाही. म्हणजे डाळीमध्ये जास्त करून टोमॅटो, मिरची, कढीपत्ता हेच टाकते. तर मग कांद्याची जास्त काही होत नाही आमचं. तर कांदा वगैरे चिरून घेते. बाकी तर जेवण करायचं आहे, ते तर करायचंच आहे. डाळ भात वगैरे. तर आधी सगळ्यात मोठं काम करून घेते काजूची भाजी, म्हणजे मला पारायण पोथी वाचायला मोकळं. कारण त्याच्यासाठी मला 1 तास जाणारच आहे आणि वंश आला घरी का मला टाईम भेटत नाही करायला. तर फटाफट कांदा चिरून घेते, टोमॅटो चिरून घेते. तर इकडे कांदा टोमॅटो कापून घेतला आहे आणि इकडे मी मसाले घेतले आहेत. जिरं, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि हळद. आणि इकडे घेतला मॅगी मसाला, कारण मॅगी मसाला भाजीमध्ये नसला का वैभवला भाजी आवडत नाही, त्याला मॅगी मसाला भरपूर आवडतो. तर प्रत्येक भाजीमध्ये मॅगी मसाला असलाच पाहिजे. तर इकडे मी कढई तापायला ठेवले. तर तापून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकते. आता कढई तापली आहे, तेल टाकून घेते. तर भाजीमध्ये तेल जास्त मोठं वैभवला आवडत नाही आणि मला तेल जास्त आवडत नाही, तर मीडियममध्येच थोडंसं टाकते. तर तेल तापोपर्यंत आपण थोडं थांबूया. चांगलं तेल तापलं पाहिजे. तर तेल तापलं आहे आता. तर त्याच्यामध्ये मी जिरं ॲड करते. मस्त तेल तापलं आहे, फटाफट जिरं टाकून घेते. आणि मग मी अशी तुम्हाला लसूण दाखवलं नव्हतं, तर हे लसूण टाकते. बापरे, माझं जिरं झालं आहे थोडं ब्राऊन. आता त्याच्यामध्ये कांदा टाकते. कांदा आता थोडा ब्राऊनसा झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. तर कांदा थोडा परतून घेऊया आधी. आता कांदा हे ब्राऊन झाला आहे बघा. आता त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करते. टोमॅटो मी 2 घेतले होते, मोठे होते म्हणून थोडासा ठेवून दिला आहे. फक्त टोमॅटो असं पाणी सुटेपर्यंत थोडं हे करायचं. टोमॅटो पण शिजून झालं थोडासा. तर आता मी त्याच्यामध्ये मसाले ॲड करते. हळद, चिकन मसाला आणि गरम मसाला. मी आधी काढून घेतलं कारण मेजर त्याच्याने कोणता फटाफट हे सगळं मिक्स करून घेते आता मी. आणि स्लोवर तेल सुटेपर्यंत थोडं आपण वाट बघूया. तर मी आता फायनली ह्याच्यामध्ये काजू ॲड करते. तर काजू वगैरे साफ होत्या करून ठेवलेल्या होत्या अगोदर. तर मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाले. आता मी थोडंसं ह्याच्यामध्ये एकदम किंचित असं हे करते, पाणी ॲड करते एकदम थोडं. आणि मग थोडंसं आपण तिला वाफेवर शिजवायचं आहे, पण त्याच्या अगोदर मीठ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकते. तर मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालं आहे. आता आपण आता थोडं वाफेवर तिला 5 मिनिटं होऊन घेऊया, 5-2 मिनिटं. सो फायनली आपली काजूची भाजी झाली आहे मस्तपैकी झणझणीत. तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. तर
मी फर्स्ट टाइम बनवले, माहीत नाही कशी बनले, पण दिसण्यावरूनच छान वाटतं. एवढंच टाकलं आहे, त्याच्याने भाजी खूप छान लागते. तर तुम्ही पण अशीच बनवता का भाजी, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मग चला बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, टाटा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.